लास्ट संडेला अक्षय तृतीया असल्यामुळे नॉनव्हेज काही केलं नव्हतं. मग आज ऑफिसवरून येताना चिकन घेऊन आलो आणि बिर्याणी करण्याचं ठरलं. बिर्याणी खायला तर चांगली लागते, पण स्वयंपाकघरात अर्धा तासापेक्षा जास्त वेळ काही थांबवत नाही आहे, कारण उन्हाळाच इतका वाढला आहे. घामाने अगदी ओलं चिंब होऊन जात आहे. पण म्हटलं ठीक आहे, चला खूप दिवस बनवली नाही आहे तर बिर्याणी बनवूया. मग इथे मी बिर्याणी बनवायला घेतली आहे आणि 20 ते 30 मिनटातच अगदी नको नको होतं. त्यात मला आज चिकनमध्ये तेलही थोडं जास्तच पडलं. राईस वगैरे सगळं स्टीम करून घेतलं होतं आणि आता मी लेअरिंग द्यायला चालू केलं. जास्त कांदा मला आवडत नाही, त्यामुळे वरून बरिस्ता वगैरे मी टाकत नाही. चिकन शिजवतानाच किंवा त्याची ग्रेव्ही बनवताना जेवढा कांदा वापरेल तेवढंच. लेअरिंग लावून घेतली. कांदा जरी जास्त टाकत नसले तरी मी बिर्याणीला स्मोक मात्र नक्की देते. गावाकडून थोडा कोळसा आणून ठेवलेला आहे. प्रत्येक वेळेस बिर्याणी केली की त्याचा थोडा थोडा स्मोक द्यायचा. आता कोळसाही संपत आला आहे. पुन्हा कोण गावावरून येणार असेल तर त्यांना कोळसा आणायला सांगायला हवा. छोटासा एक तुकडा होता कोळशाचा, मग त्याचाच स्मोक दिला. याने बिर्याणीची टेस्ट अगदी खुलून येते. ऑलमोस्ट बिर्याणी रेडी झाली होती. थोडासा दम द्यायला ठेवलं होतं. एकीकडे तवा गरम केला आणि लो फ्लेमवर त्याला 10 ते 15 मिनटं आणखी ठेवायचं होतं. तसं शिजवून मी 80% पर्यंत घेतलं होतं आणि त्या दममध्ये ते बाकीचं राहिलेलं पण शिजून व्यवस्थित होतं. त्यानंतर त्याच्यावरती थोडं वजन ठेवलं आणि इकडे बिर्याणी रेडी झालेली आहे. जेवणं वगैरे केली. छान जेवण वगैरे झालं. उन्हाळ्यामुळे जास्त जेवणही करू वाटत नाही आहे. म्हणजे चपाती तर खायला नकोच वाटतं आहे. त्यामुळे संध्याकाळी असंच वन पॉट मील काहीतरी बनवायचं. आणि आता एवढं घाट घातला आहे म्हटल्यावर भांडे पण तेवढेच पडणार. मग भांडे वगैरे घासले आणि खाल्लेलं जिरवण्यासाठी चालायला गेलो. बाय.